So in the last lecture, we have seen mensuration of plane figures. Okay, plane figures, that is two-dimensional figures. Rectangle असेल, square असेल किंवा सर्कल असेल, या टाइपच्या टू डायमेन्शनल फिगर्स आपण पाहिलेला. आता आपण बघतो आहे मेन्सुरेशन ऑफ सॉलिड फिगर्स, that is three-dimensional figures. Now first of all, first figure is parallelopipe. Parallelopipe. So it is a solid whose bases are parallelogram. Solid whose bases are parallelogram. It has three pairs of identically equal parallelograms, 12 edges, 8 vertices, and 4 diagonals. So what is the parallelogram? Basically, parallelogram चा जो सब टाइप असतो, it is rectangular parallelopipe. आपण parallelopipe पाहिला, rectangular parallelopipe जो आपल्याला माहिती आहे, which is nothing but a cuboid. Okay, so this is a cuboid. हा cuboid आहे. Cuboid. It has three pairs of identically, what you can say, identically equal parallelograms. Three pairs. So this one, top आणि bottom, ही एक पेअर झाली. हा इकडच्या साइडच्या या दोन पेअर झाल्या आणि ही साइड आणि या मागची साइड या ही एक पेअर झाली. सो टोटल तीन पेअर्स आहेत. मग हा रेक्टँग्युलर पॅरलोलोपाईप आहे. रेक्टँग्युलर पॅरलोलोपाईप, येतं लक्षात? दिस इज रेक्टँग्युलर पॅरलोलोपाईप, त्याला आपण क्युबॉइड म्हणतो. मग सिंपल पॅरलोलोपाईप काय असतो? तर ॲज यू कॅन सी, व्हाय दिस इज रेक्टँग्युलर पॅरलोलोपाईप? बिकॉज इट्स बेस इज अ रेक्टँगल. इट्स बेस इज अ रेक्टँगल. हा तुम्ही बघू शकता, हा बेस आहे आणि हा बेस कसा दिसतोय तुम्हाला? रेक्टँगल दिसतोय. हाच जो बेस आहे याला जर मी पॅरलोलोपाईप केलं, म्हणजे पॅरलोलोग्राम केला, तर तो असा तिरपावून जाणार. ठीक आहे, असा तिरपा होणार. देन इट विल बिकम अ पॅरलोलोग्राम. आणि देन जो काय सॉलिड तयार होणार तो पॅरलोलोपाईप असणार. So rectangular parallelopipe is nothing but a cuboid. Cuboid having base rectangle, B, length is L, height is H. Then different formula as we all know. Surface area. Surface area. It is 2 in bracket LB plus BH plus HL. So basically there are three pairs. Three pairs. या त्या तीन पेअर्स आहेत, LB, BH आणि HL. आणि ट्वाइस पेअर असल्यामुळे ट्वाइस होऊन जाणार. म्हणजे टोटल 6 सर्फेसेसचा एरिया. ठीक आहे, टॉपचा आणि बॉटमचा एरिया सेम असणार. फ्रंट आणि बॅकचा एरिया सेम असणार. ही RHS आणि LHS सर्फेस एरिया यांचा सुद्धा एरिया सेम असणार. सो अकॉर्डिंग टू दॅट दिस इज द फॉर्म्युला. नाउ टू फाइंड आउट डायगोनल ऑफ दिस क्यूबॉइड, फॉर्म्युला इज अंडर रूट L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. टू फाइंड आउट द डायगोनल ऑफ ए क्यूबॉइड. नाउ सी, या डायगोनलचा यूज कुठे होतो आपल्याला? डायगोनल म्हणजे काय? क्यूबॉइड किंवा क्यूब या दोन गोष्टी सारख्या आहेत, बरोबर? जस्ट आता तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेले आहेत ती रूम तुम्ही चेक करा. इफ इट इज अ रूम ऑफ साइज 10 बाय 10 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे, 10 बाय 10 स्क्वेअर फूट म्हणूया आपण. स्क्वेअर सेंटीमीटर खूप छोटीशी रूम होईल. 10 बाय 10 स्क्वेअर फीट अशी जर तुमची रूम असेल 10 फीट बाय 10 फीटची, तर ती रूम असणार आहे क्यूबच्या फॉर्म मध्ये. त्याला सर आवाज येत नाहीये. ओके, सो या डायगोनलचा यूज कधी होतो आपल्याला ते आपण बघू. डायगोनलचा यूज कधी होतो? एखाद्या रूम मध्ये, ठीक आहे, तुम्ही या रूम मध्ये आहे, तिचा जर ती आपण म्हणतो 10 बाय 10 ची रूम आहे, म्हणजे काय 10 बाय 10 फीट, ठीक. देन 10 फीट बाय 10 फीट आपण म्हणतो. तर तशी जर रूम असेल देन इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूब. पण 10 बाय 12 असेल किंवा 10 बाय 15 असेल, देन इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूबॉइड. ओके, अँड इन दॅट केस त्या रूम मध्ये सर्वात मोठा मला एखादा पाईप ठेवायचा असतो. गोडाऊन मध्ये जनरली तो प्रॉब्लेम असतो. गोडाऊन मध्ये आपण ज्यावेळेस सामान ठेवायचं असतं, मला एखाद्या व्हॅकंट रूम मध्ये मला सर्वात मोठ्या लांबीचा पाईप किंवा स्टिक, ठीक आहे, किंवा एखादा तुम्ही कुठल्याही प्रकारची अशी वस्तू ठेवायची असेल तर ती कुठल्या लांबीची बसू शकते? या डायगोनलच्या लांबीची बसू शकते.
ठीक आहे, म्हणजे या टॉपच्या कॉर्नरपासून तर इकडे बॉटम, ठीक आहे. डायगोनल इज द, त्या पद्धतीने आपण त्या साईडचा पाईप त्या रूम मध्ये ठेवू शकतो. व्हॉल्यूम काय असेल, व्हॉल्यूम इज एल इंटू बी इंटू एच, व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड माहितीच आहे. क्यूब सुद्धा आपण सेम, क्यूब इज अगेन सिमिलर टू क्युबाइड, ठीक आहे. क्युबाइड इज नथिंग बट इट इज अ पॅरलल पाईप. नाउ क्यूब मध्ये व्हाट इज द स्पेशालिटी, एल इज इक्वल टू बी इज इक्वल टू एच, ठीक आहे. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ही इक्वल असतात. सो सरफेस एरिया 6a स्क्वेअर, डायमीटर √3 इंटू ए, व्हॉल्यूम ए क्यूब, ठीक आहे. या ठिकाणी दिस इज इक्वल टू ए. आता या सर्वांचे युनिट सुद्धा महत्वाचे आहेत, युनिट्स लक्षात ठेवायचे. सो दिस ए इज ऑलवेज युनिट्स. सपोज जस्ट फॉर एक्झाम्पल मी फक्त एका केस मध्ये सांगतो, आपल्याला माहिती आहे, आपण 8-9 मध्ये शिकलो. Distance is always measured in units. Then this is surface area, so it is square unit. This is diagonal, so it is again length, so that is in units. This is volume, so it is in cubic units. Clear? युनिट सुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करायला पाहिजे. म्हणजे सेंटीमीटर असेल तर हा सेंटीमीटर स्क्वेअर झाला, डायगोनल सुद्धा सेंटीमीटर मध्ये असणार आणि व्हॉल्यूम मात्र सेंटीमीटर क्यूब मध्ये असणार. नेक्स्ट वन इज अ स्फियर. सो इट्स अ फुटबॉल ऍज वी ऑल नो. हे बघा स्क्वेअर तयार होतो ना, हा रेक्टँग्युलर पॅरलल. 2D फिगर कोणती याच्यात, रेक्टँगल. हा आहे क्यूब, याच्यात 2D फिगर कुठली आहे, स्क्वेअर. हा आहे स्फियर, याच्यात 2D फिगर कुठली आहे, सर्कल. So 2D is transformed into 3D by using some axial rotation, असं आपण म्हणतो. 2D is transformed into 3D by using some axial rotation. Now a sphere. तर स्फियर दाखवलेलं आहे ठिकाणी, रेडियस किती आहे, r. What is the formula? Surface area 4πr square. ठीक. Volume is 4/3 pi r cube. There are the two basic formulae for a sphere. Now a spherical cap or segment. Spherical cap or segment. आता स्पेरिकल कॅप कोणाला म्हणणार, तर हा जो स्फियर आहे, ठीक, लक्षात घ्या, कंप्लीट स्फियर आहे. या स्फियरला जर मी या पोझिशनला असं कट केलं, ठीक आहे, या स्फियरला मी या पोझिशनला असं कट केलं, तर हा जो वरचा पोर्शन आहे, इट इज अ स्पेरिकल कॅप. स्पेरिकल कॅप. किंवा खालचा जो पोर्शन आहे तो सुद्धा स्पेरिकल कॅप आहे, तो वरच्या साईडला आहे. आपण म्हणून फक्त वरचा हा जो असणार आहे, काय असणार आहे, स्पेरिकल कॅप असणार आहे, जो या ठिकाणी दाखवला. दिस इज द स्पेरिकल कॅप. टोपी आहे बेसिकली स्पेरिकल कॅप. या केस मध्ये जो स्पियर मी आता कट केला वरचा, हा जो वरचा कॅपचा पोर्शन आहे, याची जी रेडियस आहे ती आर घेतलेली आहे. आणि स्पियरची रेडियस ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा मोठी असणार आहे, ठीक आहे. स्पियर मोठा आहे त्याच्यापेक्षा, तर स्पियरची रेडियस घेतलेली आहे ए. रेडियस ऑफ स्पियर इज ए अँड रेडियस ऑफ सेगमेंट इज आर. हाईट ऑफ दिस बघा इथं कट केलेलं आहे, इथून ते टॉप पर्यंत. दिस इज युअर हाईट एच, ठीक आहे. जे सेंटर पासून हे जे डिस्टन्स राहतं, सेंटर पासून इतकं डिस्टन्स हे असणार आहे ए मायनस एच. टोटल जी रेडियस आहे ए, इथपर्यंत टोटल रेडियस आहे, त्याच्यामधून आय एच मायनस करणारी विल गेट ए मायनस एच ओव्हर हियर. नाउ द फॉर्म्युला. नाउ हियर वी आर टू डिफरंट टर्मिनॉलॉजी. आतापर्यंत बघा काय शब्द वापरला, सरफेस एरिया, इकडे सरफेस एरिया, इकडे सरफेस एरिया. आता मी शब्द वापरलेला आहे इकडे CSA, म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया, ठीक आहे. बघा सरफेस एरिया दोन प्रकारचे असतात. सरफेस एरिया दोन, एक तर कर्व्ड सरफेस एरिया किंवा लॅटरल सरफेस एरिया आपण त्याला म्हणतो, म्हणजे विच इज फ्लॅट. जसं क्युबॉइडला कर्व्ड सरफेस आहे का, नाहीये. सगळे सरफेसेस कसे आहेत, फ्लॅट आहेत, म्हणजे लॅटरल आहे. सो दिस इज लॅटरल सरफेस. आणि कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे या ठिकाणी कर्व येणार कुठेतरी, ठीक. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया प्लस लॅटरल सरफेस एरिया, दोघं एकत्र करणार. सो ज्यावेळेस फक्त सरफेस एरिया मेन्शन असेल, इट इज टोटल सरफेस एरिया. लक्षात घ्या, सरफेस एरिया मेन्शन असेल तर इट इज टोटल सरफेस एरिया. जर CSA म्हणजे मग तो झाला कर्व्ड सरफेस एरिया, आणि फ्लॅट असेल तर लॅटरल सरफेस एरिया. आता इथे मी फक्त सरफेस एरिया म्हटलं. वास्तविक हा कसा आहे, स्पियरला
फ्लॅट सरफेस नसतोच. स्पिअरला सगळे सरफेस कसे सगळ्या बाजूने गोल असतो. तो स्पिअरला फक्त कर्ड सरफेस एरिया असतो, बट इट इज अगेन टोटल सरफेस एरिया, म्हणून फक्त या ठिकाणी सरफेस एरिया लिहिलेला आहे. या केसमध्ये दोघं वेगवेगळे होतात. सीएसए म्हणजे कर्ड सरफेस एरिया, हा वरचा कर्ड सरफेस एरिया, त्याची रेडियस आर आहे, म्हणून त्याचा फॉर्म्युला होणार 2πRH. That is the chord surface area. Then TSA, that is total surface area. Total surface area is 2πRH, that is the chord surface area, and plus pi r square, lateral surface area, base चा. बेस जो आहे या बेसचा सरफेस एरिया. बेस कसा असणार आहे बघा, बेस कसा असणार आहे, सर्क्युलर बेस असणार, म्हणून त्याचा एरिया पाय आर स्क्वेअर. या दोघांची ऍडिशन, हा कर्ड सरफेस एरिया आहे, हा लॅटरल सरफेस एरिया आहे, दोघांची ऍडिशन म्हणजे झाला टोटल सरफेस एरिया. तुम्ही पाय आर कॉमन घेऊन ब्रॅकेट मध्ये 2h प्लस आर असंही लिहू शकता. फॉर्म्युले लर्न करावे लागतात. ठीक. नेक्स्ट वन, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ दिस सेगमेंट, it is 1/3 pi h square in bracket 3a minus h, where a is radius of the sphere, which is given by h square plus r square upon 2h. So using this a, we can define volume again as 1/6 pi h in bracket 3r square plus th square. So volume जर मला फाइंड आउट करायचा असेल तर I am having these two formulas volume साठी. फर्स्ट किंवा थर्ड व्हॉल्यूम साठी दोघे वापरू शकतो. ए माहिती असेल तर मी पहिला यूज करणार, ए माहिती नसेल तर दुसरा यूज करणार. ए काढायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक. ओके. देन नेक्स्ट इज राईट सर्क्युलर कोन. राईट सर्क्युलर कोन बघा, याला फक्त कोन म्हणतो आपण इन जनरल, फक्त कोन म्हणतो कारण मुळातच आपण राईट सर्क्युलर कोन म्हणजे राईट सर्क्युलर कोनच आपण स्टडी करत असतो. मग पण राईट सर्क्युलर म्हणण्याचा अर्थ काय, तर याचा बेस कसा आहे सर्क्युलर, फर्स्ट थिंग, आणि राईट मीन्स हा जो अँगल या ठिकाणी झालेला आहे हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल आहे, हा टिल्टेड नाही. काही वेळेस हा जो कोणती बघा ही साइड असं राईट अँगल नसेल आणि असा घेतला तिरपा, then it is not a, it is a cone but it is not right circular, then also it becomes a cone but it is not a right circular cone, असा तिरपा असणार. ठीक. So this is a right circular cone, height h, radius of base r, and this is called as slant height L. Now we know from Pythagoras theorem h square plus r square equal to L square. So L is equal to under root r square plus s square. Area of base, now base is again circular. So area of base is pi r square. Circumference of base, it is a circle. So it is a 2 pi r. Chord surface area. आता बघा या कोन मध्ये कर्ड सरफेस एरिया कुठला असणार आहे, वरचा, तो असा सर्क्युलर असणार, हा कर्ड सरफेस एरिया झाला. जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही टेंटचं एक्झाम्पल घ्या. टेंट मध्ये काय होतं, टेंट साठी जो कापड लागतो वरतून तो कर्ड सरफेस एरियाने मिळेल. तुम्हाला किती कापड लागेल टेंटला वरतून, ठीक आहे, तो कर्ड सरफेस एरियाने मिळेल. आणि चटई आपण म्हणूया, चटई मला खाली त्या बेस मध्ये खाली त्या टेंट मध्ये खाली बसण्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था पाहिजे, तर त्याच्याकरता मी चटई टाकणार, तर ते येणार आहे तुमचं लॅटरल सरफेस एरिया, म्हणजे हा प्लेन सरफेस एरिया बेस, त्याला आपण म्हणूया एरिया ऑफ बेस. बेस इज सर्क्युलर, ठीक आहे, इट इज अ प्लेन सरफेस एरिया. सो सर्कमफरन्स ऑफ बेस इज 2 pi r, कर्ड सरफेस एरिया pi r L. कशासाठी वापरणार, टेंटला कापड किती लागेल त्याच्याकरता, which can also be written as pi r into L चा फॉर्म्युला under root r square plus s. टोटल सरफेस एरिया, आता टोटल सरफेस एरिया काय असणार, तर एकतर मुळात अगोदरचा कर्ड सरफेस एरिया म्हणजे pi r L प्लस एरिया ऑफ बेस which is pi r square. दोघांची ऍडिशन केली pi r in bracket L plus r, that is total surface area. Next one, volume. Volume is 1/3 pi r square h. So that is the volume of the cone. Next one, frustum of a cone. Frustum of a cone. आता कोनचा फ्रस्ट्रम काय असतो शिकलेलो आपण मेन्स्ट्रुएशन मध्ये. हा जो कोन आहे, ठीक, या ठिकाणी मी कोन घेतलेला, या कोनला एका प्लेनने मी असा कट केला, ठीक आहे, असा कट नाही केला, तिरपा नाही, पॅरलल टू बेस. मी या पद्धतीने जर कट करत असेल
देन विल गेट अ फ्रस्ट्रम ऑफ ए कोन. हा जो खालचा पोर्शन शिल्लक राहिलेला आहे याला म्हणतात फ्रस्ट्रम ऑफ ए कोन. क्लिअर झालं. या केस मध्ये रेडियस ऑफ टॉप इज R1, radius of bottom is R2, and here R1 is always less than R2. हे म्हणजे उलटाही असू शकतो ना काही वेळेस. म्हणून फॉर्म्युला जर तुम्ही लर्न करणार असाल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा R1 is less than R2. ठीक. Okay. Now in this case height of frustum is h. Slant height of frustum is L. Now don't confuse this with this one. हा L वेगळा आहे, हा L वेगळा आहे. हा L म्हणजे इथून ते इथपर्यंत आहे. तो स्लॅंट हाईट ऑफ कोन झाला. ठीक. आणि हा जो आहे हा स्लॅंट हाईट ऑफ फ्रस्ट्रम आहे. ही जी हाईट आहे इट इज हाईट ऑफ फ्रस्ट्रम. ही जी हाईट आहे इट इज हाईट ऑफ कोन. इथून ते इथपर्यंत हाईट ऑफ कोन, इथून ते इथपर्यंत हाईट ऑफ फ्रस्ट्रम. क्लिअर. व्हॉल्यूम. वॉल्यूम का फॉर्मूला πh/3 इन ब्रैकेट R1 square plus R2 square plus R1 R2. कर्व सरफेस एरिया पाई इन ब्रैकेट R1 plus R2 into L. L square equal to h square plus R2 minus R1 ब्रैकेट स्क्वेअर. तीन फॉर्मूले फ्रस्ट्रम ऑफ ए कोन साठी आहे. नेक्स्ट वन द सिलेंडर. ठीक आहे. द सिलेंडर. Now cylinder मध्ये this is height h. Again this is the right circular cylinder. So radius of base is r. Area of base obviously it is the circle, so pi r square. Circumference of base again it is a circle, so 2 pi r. CSA that is curved surface area. CSA curved surface area. ठीक आहे. सिलेंडरच्या केस मध्ये असा राउंड स्टेप मध्ये जो असेल तो असेल कर्व्ड सरफेस एरिया. इट इज 2 पाय आर एच. आणि टोटल सरफेस एरिया काय असणार मग. एकतर कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ टॉप प्लस एरिया ऑफ बॉटम. ठीक आहे. म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर आणि परत खालचा पाय आर स्क्वेअर वरचा पाय आर स्क्वेअर खालचा म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर. म्हणून 2 कॉमन घेतलेला आहे, पाय आर कॉमन घेतलेला आहे ब्रॅकेट मध्ये आर प्लस एच इज टोटल सरफेस एरिया. Volume of a cylinder is pi r square h. Actually, volume is nothing but area of base into height. In case of a cylinder. Now this is hollow cylinder. Hollow cylinder. ठीक आहे. या सिलेंडरला थिकनेस नाहीये. लक्षात घ्या या सिलेंडरला थिकनेस नाही. म्हणजे हा एक पाईप आहे. ठीक. पाईप आहे पण तो पाईपला थिकनेस काहीच नाही. निग्लिजिबल थिकनेस म्हणूया आपण. आणि हा सुद्धा पाईपच आहे. हा सुद्धा पाईप आहे. पण या किंवा आपण असं म्हणू शकतो सपोज हा आहे. दिस इज व्हॉट दिस इज अ सिलेंडर. ज्याला थिकनेस नाहीये. पण तेच जर सपोज मी एखादं सिलेंडर घेत असेल की जे हॉलो आहे. हॉलो म्हणजे एम्प्टी आहे. की मध्ये एम्प्टी आहे. मग आजूबाजूला काय येणार त्याला काहीतरी थिकनेस असणार आहे. पाईप जाड पाईप म्हणूया आपण की ज्याला आजूबाजूला थिकनेस आहे आणि मग तो हॉलो आहे. So in that case it is called as a hollow cylinder. Height h. Now radius of inner cylinder. दोन सिलेंडर बेसिकली सिलेंडरच्या मध्ये सिलेंडर आहे परत. ठीक आहे. हा मोठा सिलेंडर त्याच्यामध्ये एक छोटा सिलेंडर असं तुम्ही समजून घेऊ शकता. मधला जो सिलेंडर आहे हॉलो त्याची रेडियस स्मॉल आर आणि बाहेरची एक्सटर्नल रेडियस कॅपिटल आर. इन दॅट केस फॉर्म्युले CSA कर्व्ड सरफेस एरिया. आता बघा हॉलो सिलेंडर मध्ये कर्व्ड सरफेस एरिया कुठला होणार. तर एकतर बाहेरचा जो सरफेस आहे तो तर आहेच आणि हॉलो असल्यामुळे परत मध्ये सुद्धा कर्व्ड सरफेस एरिया आहे. मध्ये सुद्धा सिलेंडर आहे. तो मधला आणि बाहेरचा दोघं. सो कर्व्ड सरफेस एरिया इज 2 पाय इन ब्रॅकेट r प्लस r इंटू एच. टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया मध्ये का 3 डायमेन्शन मध्ये थोडंसं इमॅजिन करावं लागतं. म्हणजे तुम्ही कुठली तरी एक वस्तू इमॅजिन करायची जी तुमच्या समोर असेल. ठीक. हा काही थिकनेस असलेला पाईप आहे एवढं लक्षात घ्या. तर टोटल सरफेस एरिया मध्ये बाहेरचा आउटर सरफेस म्हणजे सर्क्युलर झाला. मधला इनर सरफेस तो सुद्धा सर्क्युलर झाला. तो इथं कव्हर झाला. CSA मध्ये दोघं आले. मग टोटल सरफेस एरिया मध्ये काय हा CSA तर असणारच आहे. प्लस अजून काय असणार आहे
प्लेन सरफेस म्हणजे या सिलेंडरचा हा वरचा, वरची एक रिंग असेल आणि खालची एक रिंग असेल, फ्लॅट सरफेस, प्लेन सरफेस. ठीक, तर ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्ही डेरिव्हेशन केल्यानंतर फायनल पीएससी साठी फॉर्म्युला येणार 2 पाय इन ब्रॅकेट r प्लस r इंटू एच प्लस r मायनस r. Volume of hollow cylinder is pi in bracket r square minus r square into h. ठीक, व्हॉल्यूम इज व्हॉट, व्हॉल्यूम इज की किती क्वांटिटी त्याच्यात आपण ठेवू शकतो, दॅट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम. तसं या ठिकाणी जो आहे कम्प्लीट इतका व्हॉल्यूम आहे. पण या केस मध्ये मात्र फक्त इनर व्हॉल्यूम येणार, कारण मध्ये व्हॉल्यूम बाहेर नाही.